केले अजून कोणी करू शकलेलं नाही। दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं। जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होतं, टॉर्चर करण्यात होतं, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता। दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला, RSS ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात, आमच्या स्टेजवरती टिपू सुलतानचा फोटो आहे, बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा। आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद आहे जी बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबवरचा फोटो पुढे काढते। या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना, या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची आहे की तो कोरोना काळ आठवा, जेव्हा या महाराष्ट्रामधली आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिरं बंद पडली होती, तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरावरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिरं चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते। आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो। कोथरूड पुणे केस आपल्याला माहिती असेल, सोमनाथ सूर्यवंशींबद्दल काय झालं आपल्या सर्वांना